ड वर्ग महापालिका असतानाही अ वर्ग महापालिकेप्रमाणे कर आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य करदात्यांवर आवाजवी आर्थिक बोजा पडला आहे. घरपट्टी वाढीच्या निर्णयाचा पुनर्विचार करून तो तातडीने स्थगित करावा अशी मागणी सातत्याने होत आहे. या विषयावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, खासदार विशाल पाटील तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी स्पष्ट भूमिका घ्यावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. काही लोकप्रतिनिधींनी सुरुवातीला वाढीव घरपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली होती, मात्र त्यानंतर त्यांच्या भूमिकेत अपेक्षित आक्रमकता दिसून आलेली नाही अशी भावना नागरिकांमध्ये आहे. भाजपमधील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही माजी नगरसेवकांनीही वाढीव घरपट्टीबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. कुपवाडचे नगरसेवक प्रकाश पाटील यांनी नागरिकांच्या बाजूने उभे राहत आम्ही जनतेसोबत आहोत अशी भूमिका घेतली. मात्र इतर अनेक नगरसेवकांकडून तशी स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. महापालिकेच्या प्रशासकांच्या काळात झालेल्या कर आकारणीच्या निर्णयाला नव्याने स्थापन झालेल्या महासभेने पाठिंबा दिल्याची टीका होत आहे. वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीने महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील विविध मुद्द्यांचा अभ्यास करून प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र प्रशासनाकडून त्यावर ठोस उत्तर देण्याऐवजी हरकती दाखल करा, महासभा निर्णय घेईल एवढाच प्रतिसाद दिला जात असल्याचा आरोप आहे. महासभेमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा होऊन नागरिकांना दिलासा देणारा निर्णय अपेक्षित असताना काही नगरसेवकांनी प्रस्ताव मांडूनही त्यावर चर्चा होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांचा विश्वास जिंकण्याऐवजी केवळ समित्या नेमून वेळकाढूपणा केला जात असल्याची टीकाही होत आहे. घरपट्टी वाढी विरोधी कृती समितीने काढलेल्या मोर्चा आणि बंदला मिळालेला प्रतिसाद हा नागरिकांच्या असंतोषाचा स्पष्ट संदेश मानला जात आहे. अनेक करदात्यांनी घरपट्टी न भरण्याचा इशाराही दिला आहे. अशा परिस्थितीत कर वसुलीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिका क्षेत्रातील अनेक भागात आजही मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. कुपवाड परिसरात अनेक ठिकाणी ड्रेनेज जोडण्या पूर्ण झालेल्या नाहीत. सांडपाण्याची समस्या कायम आहे. अशा परिस्थितीत ड्रेनेज करासह विविध उपकरांची आकारणी केल्यामुळे नागरिकांमध्ये संताप अधिक वाढला आहे. कर आकारणी करताना लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना, नागरिक संघटना आणि करदाते यांना विश्वासात घेणे आवश्यक असते. मात्र या प्रक्रियेत व्यापक लोकसहभाग झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे वाढीव घरपट्टीचा निर्णय एकतर्फी असल्याची भावना निर्माण झाली आहे. आज निर्माण झालेला हा असंतोष केवळ कराचा प्रश्न नाही, तर लोकप्रतिनिधींवरील विश्वासाचाही प्रश्न बनला आहे. भविष्यात महापालिका, विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये हा मुद्दा प्रभावी ठरू शकतो. त्यामुळे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी लोकभावनेचा आदर करून वाढीव घरपट्टीच्या निर्णयाचा पुनर्विचार करणे आवश्यक असल्यास त्याला स्थगिती देणे आणि सर्व घटकांना विश्वासात घेऊन नव्याने धोरण आखणे हाच या वादावर तोडगा ठरू शकतो. लोकशाहीत कायद्या इतकाच लोकभावनेलाही महत्त्व असते. त्यामुळे नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेऊन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वेळेत योग्य निर्णय घेतला तर परिस्थिती निवळू शकते. अन्यथा वाढीव घरपट्टीचा मुद्दा आगामी काळात अधिक तीव्र राजकीय आणि सामाजिक स्वरूप धारण करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.